प्रभावित लोगों के लिए 2 टाउनशिप राज्य सरकार बनाएगी। इसके लिए हाईकोर्ट ने निर्देश दिए थे। केरल सरकार वायनाड में पिछले साल हुए भूस्खलन से प्रभावित लोगों के लिए 2 टाउनशिप बनाएगी। केरल के मुख्यमंत्री पिनराई विजयन ने 1 जनवरी को इसका ऐलान किया। टाउनशिप कोटापड्डी गांव में नेदुम्पाला एस्टेट और कलपेट्टा में एलस्टोन एस्टेट में बनाई जाएंगी। എൽസ്റ്റോൺ എസ്റ്റേറ്റിൽ 58.5 ഹെക്ടറും നെടുമ്പാല എസ്റ്റേറ്റിൽ 48.96 ഹെക്ടറുമാണ് ഏറ്റെടുക്കുക. ഏറ്റെടുക്കാത്ത ഭൂമിയിൽ പ്ലാന്റേഷൻ മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകാൻ അനുമതി നൽകും. ഭൂമി കണ്ടെത്തിയത് ഡ്രോൺ സർവേയിലൂടെയാണ്. ഇപ്പോൾ ഫീൽഡ് സർവേ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അത് പൂർത്തിയാകുന്നതോടെ കൂടുതൽ കണിശതയുള്ള കണക്കുകൾ ലഭ്യമാകും. टाउनशिप में नहीं जाने का विकल्प चुनने वाले परिवारों को सरकार प्रति परिवार 11 लाख रुपए का मुआवजा देगी. അതിനനുസൃതമായി ഭൂമിയുടെ വിലയിൽ വരുന്ന വ്യത്യാസം കണക്കിലെടുത്ത് എൽസ്റ്റോൺ എസ്റ്റേറ്റിൽ ഒരു കുടുംബത്തിന് 5 സെന്റും നെടുമ്പാലയിൽ 10 സെന്റുമായിരിക്കും നൽകുക. ടൗൺഷിപ്പുകളിൽ വീടുകൾക്ക് പുറമെ വിനോദത്തിനുള്ള സൗകര്യങ്ങൾ, മാർക്കറ്റ്, ആരോഗ്യകേന്ദ്രം, വിദ്യാലയം, അംഗൻവാടി, കളിസ്ഥലം, വൈദ്യുതി, കുടിവെള്ളം, ശുചിത്വ സംവിധാനങ്ങൾ ഇവയെല്ലാം സജ്ജമാക്കും. टाउनशिप बनाने का फैसला केरल हाईकोर्ट के निर्देश पर आया है. राज्य सरकार पुनर्वास के लिए हैरिसन मलयालम लिमिटेड और एलस्टोन टी स्टेट लिमिटेड से जमीन ले सकती है. सरकार ने ऐलान किया है कि 25 जनवरी तक आपदा प्रभावित परिवारों की अंतिम लिस्ट जारी कर दी जाएगी. राज्य सरकार ने पिछले साल दिसंबर में टाउनशिप पुनर्वास परियोजना के लिए लाभार्थियों की एक मसौदा सूची जारी की थी. जीवित बचे लोगों ने सरकारी लिस्ट में कमियों का आरोप लगाते हुए इसका विरोध किया था. आपदा प्रभावितों का कहना था कि लिस्ट में 100 से ज्यादा प्रभावित परिवारों को शामिल नहीं किया गया था.